किल्ले ताब्यात आले 45पासून जवळजवळ 60-70 लाखाचा मुलूक आला की भाऊसाहेबाला लढता तर येतच, कारण निजामाचा पराभव त्यांनी केला आहे सगळ्यात. परंतु भाऊसाहेबाला मुत्सद्देगिरी सुद्धा करता येते सदाशिवराव भाऊला, असा एक समज सगळीकडे पसरला सगळ्यात. आणि आनंदाचं वातावरण हे चाललेलं असताना बातम्या आल्या दत्ताजी पडला. तिकडून बातम्या यायला नेहमीच्या पेक्षा बघा, म्हणजे 15 दिवसात जी बातमी यायला पाहिजे होती ती बातमी यायला 40 दिवस लागले. हा सगळा गोंधळ आहे त्याच्यातला, फार विचित्र गोंधळ आहे त्याच्यात. पण दत्ताजीची बातमी आल्याच्या नंतर, दत्ताजी पडला आहे हे कळल्याच्या नंतर मात्र आता अब्दालीच्या हा समाचार घेतलाच पाहिजे ही भावना मराठींच्या मनात आली. आता अब्दालीवर कोणी चालू नाही. अब्दाली खरं म्हणजे म्हणत होता तिकडं मला जायला पाहिजे, अफगाणिस्तानमध्ये तिकडं गोंधळ होतात, फार काळ मी लांब जर का राहिलो तर तिथं काही मंडळी उठाव करतील सगळ्या, आणि मी तर बादशाह आहे तिकडं, मला हरवून देतील सगळ्याच्यातनं. नजीब खान म्हणाला तुम्ही जाऊ नका, तुमचा सगळा खर्च मी करतो पाहिजे तेवढा, कारण तुम्ही एकदा गेलात की मराठीवर मला मारतील होतं ह्या वेळेला, हे काही बरोबर सोडणार नाहीत आम्हाला. त्यामुळे अब्दाली अंतर्वेद आहे. नजीब खान रोयला तिथं मराठी सैन्य आता हे सगळे जमलेले होते. राघोबाचे काही लोक, विठ्ठल चिंडे विंचूरकर, काही दिल्लीहून परतलेली माणसं होती गोविंदपंतांच्या बरोबर, त्याच्यात बापूजी हिंगणे होते, त्याच्यात अंताजी मांडकेश्वर, त्याच्यात नारोशंकर होतं. ही जी सगळी माणसं आहेत ही मराठाची मुत्सद्दी माणसं आहेत, सगळे थांबलेली. त्याच्यात या दिल्लीचं राजकारण जे काही सगळ्यात जास्ती कोणाला कळलं असेल ना तर ते अंताजी मांडकेश्वर. पण या सगळ्यांना पेशव्यांनी बडतर्फ करून इकडे बोलवलं, तुम्ही आम्हाला इकडे तिकडे काही फार थांबू नये. त्यामुळे मंडळी आले, विठ्ठल शिवदेव विंचूरकर वगैरे सगळे मंडळी जमली तिथे. आता अब्दालीवर चालून कोणी जायचं, अब्दालीवर चालून कोणी जायचं. राघोबा म्हणाला मी जातो, पण मला 1 कोटी रुपये पाहिजेत. 1 कोटी जर का दिले तर मी. लोक त्याला म्हणाले, मी सदाशिवराव भाऊच म्हणाला, अरे आपण लढायला जायचं ते पैका लुटण्यासाठी जायचं, पैका मिळवण्यासाठी म्हणून जायचं. तुम्ही तर कर्ज करून आले, 80 लाख रुपयाचं कर्ज तुम्ही करून आलेला, आणि तुम्ही काय कुठं राहणार. शेवटी कोणाला पाठवायचं, नानासाहेबाला कळत नव्हतं कोणाला पाठवायचं. तर भाऊ म्हणाला तर मीच जातो, कारण भाऊ आता उदगीर मानलेलं होतं त्यांनी. हा इब्राहिम खान गारजी आणि त्यांचे सगळे फौज, त्यात तोफातले सगट, हे सगळे मराठ्यांच्या हातात आलेले होते. मराठ्यांचा विश्वास विलक्षण वाढलेला होता की ठीक आहे आपण अब्दालीचा दोन समाचार एकदा घेऊनच टाकू. त्यामुळं या मराठी फौजा या 14 मार्च 1760 या निघाल्यात. मार्च 1760 परतूरून निघाल्या आणि वेगळ्या फौजा झाल्यात. सदाशिवराव भाऊ बरोबर येणारी फौज, त्यांची सगळ्यांची नावं बिवं आहेत, त्या सरदारांची सांगेन मी तिथे. कोण कोण कुठं कुठं होतं, कुठल्या बाजूला होतं, हे सगळं मी उद्या समजावून सांगेन. परंतु मला सांगण्याची गोष्ट आता अशी आहे की बाजार गुंड्यांच्यामुळं मराठ्यांचे प्लॅन्स कोलमडले सगळे. एक जो काही कागदावर प्लॅन करून ठेवला होता सदाशिवराव भाऊनी, तो प्लॅन असा होता की पहिल्यांदा जी मोठी नदी लागते ती तापी लागते, किंवा गोदावरीची पलीकडची तापी आहे. तापीच्या नंतर नर्मदा आहे, नर्मदेच्या नंतर मोठी नदी आहे ती आहे चंबळ, आणि यमुनेपर्यंत जायचं. आग्र्याच्या इथनं यमुना ओलांडायची, आणि अब्दाली अनुक्षरला बसलेला आहे तो, आणि शुजाउद्दौला अयोध्येचा नवाब यांच्यामध्ये आपण येऊन बसायचा आणि शुजाउद्दौल्याला आपल्या बाजूला घ्यायचा. हा प्लॅन लोकांचा आमच्या. प्लॅन चांगला होता, निश्चित चांगला होता. काय झालं शेवटी, हा प्लॅन असा होता की जूनपर्यंतच या सगळ्या ओलांडून, यमुना ओलांडून जायचं आहे आपल्याला. मराठ्यांना एक नदी ओलांडायला एक साधी नदी आहे. मी आत्ता सांगितलेल्या या सगळ्याच्या त्या नदीचं नाव नाही आहे. ती ना तापी आहे, ना नर्मदा आहे, ना चंबळ आहे, पण आग्र्याच्या खाली आणि धौलपूरच्या वर असलेली एक अतिशय छोटी नदी आहे. त्या नदीचं नाव आहे गंभीर. या गंभीर नदीनं आणि तिच्या ज्या ट्रायब्युटरीज आहे त्याला काही पार्वती नावाची नदी आहे. या छोट्या नद्यांनी, कारण भाऊचा हा सगळा लवाजमा हा एक एक नदी ओलांडत तिथं येस तर पावसाळा चालू झाला. यमुना दूरच आहे, आग्र्याला कुठली पोस्ट आहे अजून, गंभीरच्या खाली आहे. चंबळ ओलांडले या लोकांनी 8 जूनला. मार्चमध्ये निघालेले लोक आहेत 14, त्यांनी चंबळ ओलांडली 8 जूनला,
8 जून ते 14 जुलै किती दिवस आहेत बघा, एका महिन्याच्या वर आहेत. एवढे दिवस लोक त्या गंभीरच्या खालच्या बाजूला थांबलेत. गंभीर ओलांडतायत नाही, नदी ओलांडतायत. यांनी नावांची व्यवस्था केली होती का माहिती नाही. याने हत्ती घालून पाहिलं का, पण नदी एवढी त्याला जो पाण्याला वेग असतो त्या वेगामुळे यांना नदीच ओलांडता आली नाही. ही केवढी मोठी चूक आहे त्या सगळ्यात. इतकं मोठं लटांबर घेऊन जायचं. 40,000 लढणारे सैनिक होते, इतरही त्यांना मिळत होते. बाकीचा बाजार बोलण्याचा भाव, त्याच्यात कित्येक लोक, त्याच्यात बायका खूप होत्या. या सगळ्यांच्या बायका बरोबर होत्या त्यांच्याकडे. हा राधाबाईंनी घालून दिलेला एक दंडक होता की बायकांना बरोबर नाही. त्यामुळे सदाशिवरावांची बायको पार्वतीबाई तिथे होत्याच ना, या सगळ्यांच्याच होत्या. आणि आपल्याबरोबर बायका दळण असतं ना, दळण, ते दळण दळायला बायका लागत तिथं, आपले लोक करायचे नाहीत. त्यामुळे दळण दळायच्याही बायका, बुडग्यांची संख्या इतकी होती. आणि त्यातले काही लोक सैन्य आता चाललेलं आहे, ते विजयी होणारच, त्यामुळे आपण तीर्थांवर जाऊन पूजा अर्चा सगळे करून घेऊ याच्यासाठी म्हणून निघालेले बरेच लोक होते. लढवय्य लोकचे पाहिजेत, नेमके कडवे लोकचे पाहिजेत. ते कडवे लोक जर का कमी असते तर नद्या ओलांडता आल्या असत्या, हालचाली स्विफ्ट झाल्या असत्या. त्यांनी लिहिलंय लोकांनी, बाजीरावाला जेवढा पहिल्या वेळ लागायचा त्याच्या 5 पट वेळ सदाशिवराव भाऊला लागला तिथे ओलांडला. गंभीर नदी ओलांडायला 1 महिना लागला, 1 महिना. गंभीर नदी ओलांडल्यावर यमुना भरून वाहिलेली. नेहमीसारखं आम्हाला यमुना ओलांडता आली नाही. अब्दाली पलीकडे आहे. तोपर्यंत या नजीब खान रोहिल्यांनी अब्दाली आणि शुजाउद्दौल्याची एक गाठ घालून दिली. एकात अजून एक पात्र आहे बरं का, ते पाटण्याच्या आसपास इंग्रजांची मारवाडी करत बसलेले. तो आहे अली गोहर, तो आहे मोगलच आहे तो. त्याला नंतर मराठ्यांनी आणून बादशाह म्हणून बसवला. तो एक पात्र तिथं बसलेलं आहे. पण शुजाउद्दौल्याचे 20,000 लोक, अर्थात एवढे पानिपतला नव्हते, फार त्यांची आल्यांची संख्या खूप कमी. परंतु शुजाउद्दौल्याचे लोक हे आले, अब्दालीच्या बरोबर आले. नजीब खान रोहिला मिळाला. अब्दाली आता येऊन अंतर्वेदीत पूर्ण जय्यत तयारीनिशी बसलेला होता. मराठ्यांना कदाचित त्या तोफखान्यामुळे असेल, परंतु ती ओलांडायला मात्र वेळ लागला आणि मराठे आग्र्यात आले. गंभीर नदी ओलांडता आली नाही म्हणून 1 महिना करायचं काय, म्हणून काही लोक मुचकुंद तीर्थावर जाऊन पूजा अर्चा करून आले. सगळे तिथं जे तीर्थ जे होती ते तीर्थन करणार काय होत नाही, शेवटी आलेले आहेत तिथं आणि तीर्थांवर जाणं आवश्यक असतं. त्याच्यात आणि गुडघे होतेच बरोबर सगळ्या. आणि मग ती गंभीर ओलांडून आग्रा आला की नंतर यमुना ओलांडता येत नाही म्हणताना ही मंडळी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दिल्लीत आली. दिल्लीचा किल्ला हा मराठ्यांनी जिंकून घेतला. तिथं दिल्लीचा जो तिथला जो बादशाह, त्याला बडतर्फ करावं लागलं त्यांना. त्याचं नाव होतं शहाजहान सानी, लहान छोटा शहाजहान. आणि मराठ्यांनी तिथं आता दिल्लीच्या आल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे जो काही पैसा कमी पडत होता, रसद मिळत नव्हता, रसद पाठीमागनं येत असते, सप्लायज पाठीमागं असतात. वरनं काही सप्लाय आपल्याला येणार नाही. पाठीमागनं जाणारे जे सगळे सप्लायज आहेत ते सगळे मराठ्यांच्या नद्यांच्यामुळे ब्लॉक झालेले होते. एकदा नदी तुम्ही ओलांडून गेले की येणार पूर्ण काय. त्यामुळे पैसे लोकांच्याकडे नव्हते, जनावरं मरत नव्हती. मी मगाशी सांगितलं तसं तमाशा नावाच्या एका रोगाने घोडे मेले, त्यांचे 10,000 घोडे मेले. ती अब्दाली कसं मेले. परंतु दिल्लीत आल्याच्या नंतर पहिल्यांदा मराठ्यांनी दिल्लीचे जे मुघलांचं तख्त आहे त्या तख्ताचा वरचा चांदीचा पत्रा काढला. चालेल, तो काढली, ती चांदी केली, त्याचे रुपये केले आणि ते लोकांना पगार म्हणून पडले. दिल्लीत आल्यावर हे मात्र मिळतं बरं का, पैसे बिसे मिळतात तिथला. एक गोष्ट ती ह्याच्यातनं झाली की निदान अन्नधान्याची परिस्थिती ही दिल्लीत आल्यामुळे सुधारली थोडी. परंतु बाकी परिस्थिती नेमकी काय होती. एक म्हणजे मराठे दिल्लीत आल्याच्या नंतर कोणी लोकांनी कंडा पिकवल्या की ते आता विश्वासरावाला बादशाह करणार आहेत म्हणून. त्यामुळे सगळेच बिथरले. सूरजमल चाट बिथरला, तिकडं राजपूत लोक बिथरले की मराठी खरंच का विश्वासरावाला जाऊन तिथं बादशाह करतायत. त्यामुळे सगळे लोक आपल्या विरुद्ध जातील अशा या एकूण तयारीनं या सगळ्या मराठ्यांनी तिथं हा नव्हता तिथं दिल्लीत. अलीगोहर तोपर्यंत दिल्लीत नव्हता आलेला, पण तो बादशाह असं घोषित केलं. म्हणजे एक यांचा त्रास थांबला, या सगळ्या राजपूतांचा वगैरे त्रास थांबला. त्याचा मुलगा मात्र तिथं होता, त्याचं नाव होतं जवान उमर. त्याला युवराज म्हणून बसवलं त्यांनी तिथं. शहजादात मोठा होता, त्याला तिथं बसवला.
त्याच्यानंतर नाणी पाडायची असतात, ती नाणी पाड, फात्या हाताने पडला, अशा सगळे मिरवणुका काढल्या दिल्लीतनं. मराठ्यांनी त्या अब्दाली बघतोय सगळे काय चाललंय मराठ्यांचं हे सगळे पलीकडून. तिथे जी यमुनेच्या पलीकडची गावं आहेत ना, त्याच्यात अगदी जवळचं गाव आहे, त्याचं नाव आहे लुणी. या लुणीवर अब्दालीचा मुक्काम 20 दिवस होता. त्याच्या पुढचं जे गाव आहे त्याचं नाव आहे पाकपत. त्याच्या पुढचं गाव आहे त्याचं नाव आहे भटव. त्याच्या पुढं गाव आहे त्याचं नाव आहे शामळी. त्याच्या पुढचं गाव आहे घोसगड. ते तिथनं मग आपल्याला सारंगपुरावरनं जावं लागतं डेहराडून वगैरेकडं. या अब्दालीची सेना जी आहे ना, त्याला यमुना ओलांडता येत नव्हती त्यावेळेला. यमुनेचं पाणी खूप वाढलेलं आणि त्यामुळे अब्दालीची सेना ही यमुनेच्या पूर्व तीरावर येऊन बसली आणि मराठी दिल्लीत आहेत. त्या दिल्लीच्या इथं समोर शहादाराच्या इथं स्वतः अब्दाली आला. लोक बघतायत एकमेकाला. एवढंच नव्हे, अब्दालीकडं मोठ्या पल्ल्याच्या तोफा होत्या, त्यातले गोळे येऊन लागले मराठ्यांमध्ये. त्यांनी डागल्यावर तिकडून. तेव्हा आम्हाला कळलं अब्दाली पलीकडं आला, नाही तर तोपर्यंत पत्ताही नव्हता काय चालला. अब्दालीच्या हालचाली मोठ्या आहेत, विलक्षण हालचाली आहेत. आमच्या आधी शांतपणे सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत. सदाशिवराव भाऊ दिल्लीवर आता करणार काय? दिल्ली तर ताब्यात आली, बादशाह तर केला, यमुना तर ओलांडता येत नाही, मग काय करायचं? लोक म्हणाले आता कुंजपुरावर जो आणि बदल्या घेऊन दत्ताजी शिंदेला मारलं ना, तो नजीब खानाचा भाऊ सुलतान खान हा तिथं बसलेला आहे. अब्दुल समद खान हा तिथं आहे आणि ज्याचं मुंक ज्यांनी कापलं दत्ताजीचं तो कुतुबशाह तिथं आहे. आपण जाऊ आणि या पहिल्यांदा म्हणून टाकू, सगळ्यांना कुंजपुरा ताब्यात घेऊ. म्हणून मंडळी कुंजपुऱ्याकडे निघाली. कुंजपुराच्या तिथे आले. कुंजपुरा